कवितेतला प्रियकर असा अशरीरी वगैरे अजिबात नाहीये. त्या म्हणतात की त्याची उंच अशी अंगलट, करारी भुवई किंवा तुझ्या जीवाच्या आकाशावर अशी सुरंगा राहते रेलून, अशी ती मिलनाची आस व्यक्त करणारी कविता त्या सहज लिहू शकतात. हा त्यातला जो भीकपणा आहे हा कुठेतरी त्या काळाच्या आधुनिकतेचा एक परिपाक आहे आणि ते आपल्याला विसरून चालणार नाही. आणखीन एक मला मुद्दाम जाणवतं, म्हणजे स्त्री या नात्याने मला कदाचित जास्त जाणवत असं असं वाटतं की इंदिराबाईंच्या कवितांमध्ये इंदिराबाई आणि पद्मा गोळे सुद्धा या दोघींच्या कवितांमध्ये खूप वाचनाचे संदर्भ येतात. ते पत्र लिहिण्याचे येतात, नंतर पुस्तकांचे संदर्भ देवघेव इथे येतात. हे काय येतात? इंदिराबाई म्हणतात की तो चहा गुलाबी चर्चा खळखळणारी चर्चा, म्हणजे नव्याने ज्ञानक्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीनं चालणारी एक स्त्री आधुनिक मला त्यात दिसते कुठेतरी, की जी ह्या सगळ्याचा आनंद ज्ञान रसाचा आनंद घेऊ शकते आहे. आणि हा तिचा आनंद किंवा पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस पांढरे पुस्तक, म्हणजे पुस्तक हे कुठेतरी त्या कवितांमध्ये खूप वेळा येत जातं. किंवा उघडता केव्हा तुझे ते सन्मित्र ज्ञानियांचे ग्रंथ बहुमोल, बघा ते पुस्तकांविषयीचं प्रेम ज्ञान, म्हणजे स्त्रियांना त्या काळात शिक्षण मिळायला लागलेले विमलाबाई देशपांडे तर फर्ग्युसन मधल्या पहिल्या 6 मुलींमधल्या एक होत्या. हे सगळं नवीन आहे स्त्री शिक्षण. मग स्त्री शिक्षणातलं स्त्री पुरुष सहजीवन आहे आणि मग पुढची वाटचाल आहे. तेव्हा हे जे असं पहिलं वळण आहे स्त्री पुरुष सहजीवनातलं, ज्ञानक्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं चालण्यातला आत्मविश्वास, त्यातली अस्मिता, म्हणून तर इंदिरा नाव सहज सुचायला आहेत त्या. तेव्हा ही अस्मिता अतिशय सहजपणे त्या कुठेही ते मिरवत नाही आहे, पण ती आहे आणि ती आपल्याला त्यांच्या कवितांमध्ये जाणवत राहते. आणखी नाही लक्षात येतं की त्यांच्या मनामध्ये किंवा त्या काळातच प्रेमाकडे त्यांचा दृष्टिकोन इतका वेगळा आहे की प्रेम ही सर्जक शक्ती आहे. आणि विशेषतः स्त्रीच्या मनातला जो काही विकासाची जी स्वप्न आहेत ती उमरण्यासाठी मदत करणारी जी सर्जनशील अशा प्रकारची प्रेरणा आहे, हे त्या प्रेमाच्या विषयीचं त्यांचं एक म्हणजे असं म्हणूया संकल्पना आहे प्रेमाविषयीची, आणि ती प्रत्यक्षात येते आहे. आणि अशा काही त्या काळात जोडती होती की ज्यांनी पती पत्नीचं सहजीवन की जे एकमेकांना अतिशय पूरक आहे. आणि अशा प्रकारच्या मधल्या त्या पण आहेत. म्हणजे कवी अनिल आणि कुसुमावती देशपांडे आहेत, आणखीनही काही आहेत, श्रीबा रानडे, मनोहरी रानडे आहेत वगैरे. तेव्हा असं एक जोडपं नामासंत इंदिराबाई त्यांनी ते कितीतरी ठिकाणी म्हटलंय, चंद्र घेतला जरी हातचा तरीही उरते बाकी इतकं प्रेम त्याचं मुलाचं. किंवा तूच लावली ओढ अशीही धूळ निघाली उंच उंच वर, म्हणजे त्या प्रेमाने केवढी ताकद दिलेली आहे हे फार महत्वाचं आहे. म्हणजे प्रेम हे केवळ ती कामवासना नाही किंवा ती केवळ अधिकार गाजवणारी तर नाहीच नाही वृत्ती, तर त्यामध्ये एक सर्जनशील अशा प्रकारचं ते सहजीवन आहे. शिकवलेस तू सारे जरीही, बघा शिकविलेस तू सारे जरीही, शिकविलेस तू काही न मदला, पंख पसरले जरी एकदा येतील पुन्हा आवरायाला. त्यांनी पंख पसरायला शिकवलं. आता पुढचं मी शिकेन. म्हणजे हे आज आपल्याला कळत नाही, कारण आज आपल्याला सहज आपण शाळेत जातो, सहज कळायला जातो, आपल्याला थांबावंच लागत नाही मुलींना. ज्या काळात त्या प्रत्येक वाटेवर घरी चर्चा होत असेल मुलींनी शिकायचं की नाही पुढे, म्हणजे मी अनेक स्त्रियांची अपेक्षा वाचली मधल्या काळात, ती वाचताना लक्षात येतं की ह्या सगळ्याकडे मागे वळून बघण्याची फार गरज आहे. ज्या गोष्टी आपल्याला सहज मिळतात त्यासाठी अनेकीने किती कष्ट केले, किती संघर्ष दिला, आणि मग अशा वेळेला ही कृतज्ञताही व्यक्त झालेली आहे की पतीची प्रेरणा आहे, त्यांनी अतिशय फुलायला अवकाश दिलाय मोकळा. पण स्त्रीला हा असा अवकाश मिळणंच फार कठीण होतं आपल्याकडच्या समाजरचनेमध्ये. तेव्हा अशा त्यामुळे इंदिराबाईंची कविता हे प्रेमाचं स्तोत्र होत नाही. स्तोत्र ही मग नुसतीच स्तुती सुमनाने भरलेली होतात, पण त्या भावनेचा ठसा येत नाही. तशी ती स्तोत्र येत नाही, त्यात अनुभव येतो, आणि तो अनुभव त्यामुळे मला फार महत्वाचा वाटतो. अर्थातच इंदिराबाईंच्या काळात त्यांना जसं जगता आलं तसं सगळ्या स्त्रियांना जगता येणं शक्यच नव्हतं, आणि ते त्यांना कळत असणारच. त्यांनी त्या काळातली जी स्त्रीची लोकांच्या मनातली प्रतिमा आहे ती फार चांगली व्यक्त केलेली आहे. ती कशी आहे
हवा फुलांचा शेजार, बाई हसत राहावे. काळजाच्या कुपीमध्ये हवा बंद दुःख व्हावे. लोकांना ही समजते स्त्री प्रतिभा हीच आहे की गप्पा आत आपल्या आत दुःख सांभाळायचं, बाकी हसत आहे. आता एकीकडे समाज मनातली स्त्रीची प्रतिमा ही आहे आणि दुसरीकडे आधुनिक ज्ञानातून त्यांच्यामध्ये जागी झालेली विचाराची प्रेरणा आहे. एका बाजूने इंदिराबाई अतिशय चांगल्या गृहिणी होत्या हे मला फार महत्वाचं वाटतं. म्हणजे त्या गृहिणी होत्या, त्यांनी मुलांवर तुम्हाला प्रेम केलं आहे, त्याच्या कविता पण केल्या की अरे वेड्या सोनं चाफ्या काही तुझा रे बहर, नाही पाहिली तर माझी चाफे कळी सोनं डोंगर. किती सहज अपत्य प्रेम आहे, म्हणजे तेही व्यक्त केलंय. किंवा त्यांनी अशा प्रकारच्या म्हणजे घराची नातं जे गृहिणीचं असतं ते पण फार छान व्यक्त केलंय की आली धनीनं धनीनं घर नाचले स्वभावे. बघा गॅस म्हणजे सिलेंडर धावत येत आहे चहा करत म्हणून असं जे काही गृहिणीची घराचं नातं असतं ते त्यांनी अनुभवलंय. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की कोणत्याही आधुनिक संसारी स्त्रीला जेव्हा तिला विकासाच्या प्रेरणा बाहेरच्या खुणवतात तेव्हा तिची जी काही आतून घालमेल असते ती फार चांगली समजत होती आणि ती त्यांनी फार चांगली व्यक्त केली आहे. मात्र ती त्यांनी फार सूचक त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यासाठी ती कविता थोडी आपल्याला उचलून वाचावी लागते, त्यातल्या प्रतिमा फार बारकाईनं न्याहाळाव्या लागतात हे लक्षात घ्यायला पाहिजे. मी ते म्हणतो मगाशी की नामासंत आणि त्यांचा सहवास हा कविता संग्रह हा एक वेगळा प्रकार होता, त्याचं अनुकरण झालंय आणि पुढे त्या पती पत्नींचे अनेक कविता संग्रह झालेले आहेत. त्याची मी नावं सांगू शकेन तुम्हाला. काव्य तुषार, अरुण प्रभा, भावनांची फुले, हे नवीन त्यांना एक प्रतिमान आहे सहजीवनाचं असं आपल्याला दिसतं. आणि त्यांचं हे सहजीवन हे किती सुंदर खरंच सर्जनशील होतं. एक आठवण इंदिराबाईंनी सांगितली आहे त्यांच्या मृत्युंजमध्ये की एक दिवस संत आले, संध्याकाळ झाली होती आणि म्हणाले चल लवकर तयार हो. म्हणजे कुठे जायचे काय नाही, लवकर चल तू फक्त. आणि त्यांना इंदिराबाईंना त्यांनी तयार करायला लावलं आणि दोघं जण बेळगावकडे जो कॅम्पचा भाग आहे तिथल्या एका चौकात त्यांना नेलं. टांग्यातून काही किलोमीटर लांब होता तो भाग. का तर त्याने तिथे येताना खूप काजव्यांचे समूह पाहिले होते आणि आपली ही इतकी तरल मनाची पत्नी ती जर हे पाहिली तर तिला किती सुंदर वाटेल. ह्या एका ओढीतून ते तिला घ्यायला आले आणि मग त्या म्हणतात इंदिराबाई की संध्या म्हणजे काळोख झालेला होता, पावसाळी ढग होते, झाडांच्या पानामधनं असे निर्मित चांदणं होतं आणि काजव्यांचे समूह म्हणजे नुसती त्यांची नर्तन वलय थरथरत होती आणि अप्रतिम दृश्य होतं. आणि इंदिराबाईंनी ते आलेली नेत्रांनी पाहिलं होतं. आता हे किती प्रेम आहे, हे प्रेम नुसतं प्रेम नाहीच आहे तर आपल्या पत्नीच्या मनातली कविता फुलावी यासाठीचं प्रेम आहे. आणि मग इंदिराबाईंच्या ओळी आपल्याला आठवतात. तुझ्या स्मृतींचे लाख काजवे खेळ आणि ते तुझी या लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे मृण्मयी त्या कवितेतली ओळ आहे. ही ते काजवे एकदम तिथे अशा प्रकारे एकदम काही परावर्तित झालेले आहेत, त्याचा प्रकाश त्या स्मृतीतनं परावर्तित झालेला आहे. तेव्हा असं हे विलक्षण सुंदर अशा प्रकारचं एकता झालेलं त्यांचं जे सहजीवन होतं ते लवकर संपलं. पुढे इंदिराबाईंच्या कवितेमध्ये हा प्रेम हा एक घटक आहे, तसा निसर्ग हा हे तितकाच महत्वाचा घटक आहे. आणि त्यांच्या कवितांची काही सुट्टी शीर्षकं पाहिली तरी दिसेल की मेहंदी, वंश कुसुम म्हणजे बांबूची फुलं किती वेगळ्या बघा. त्यांच्या कवितांमध्ये किती नाजूक निसर्गाची रूपं येतात. म्हणजे बाभळीची फुलं येतील, तुरीच्या वावरातली तुरीची फुलं येतील, किती वेगळेच निसर्ग रूपं येतात. अंधार येतो तो सुद्धा संथ जळातला अंधार येईल किंवा शीतळ अंधार येईल, म्हणजे त्यालाही रंगरूप दिलेलं असतं अंधाराला सुद्धा वेगळं. म्हणजे नाद, गंध, रस, रूप सगळ्या संवेदना ज्या आहेत पंचेंद्रियांच्या त्या संवेदना सकट त्या निसर्गाकडे बघतात आणि निसर्ग आपल्या जणू काही आत्मसात करून त्या कवितेतनं आपल्यासमोर पुन्हा स्वतःचा ठसा देऊन उभ्या करतात. त्यांच्या कितीतरी कविता आपल्याला अशा आठवतील इथे. आता त्यांच्यातली जी प्रेयसी आहे तिचा शृंगार काय आहे माहिती का? जर्द विजेचा मत्त केवडा, जर्द विजेचा मत्त केवडा, तिरकस माळावा वेणीवर.
काय म्हणजे शृंगार आहे, साधा नाही का तो. आता इथे कुणाला केवढ्यावरनं आठवण झाली की ज्या संवेदना इंद्रियांच्या असतात म्हणजे सगळ्यात आधी संवेदना कोणती आहे तर गंध. कारण म्हणजे पृथ्वीशी निगडीत आहे तो. एका बाजूने तो पृथ्वीशी निगडीत म्हणजे पार्थिव म्हणता येईल, पण तो प्रत्यक्षात तो अमूर्त असतो आहे की नाही. आणि हा संवेदना वैशिष्ट्य त्याचं असं आहे की त्याचे ठसे आपल्या मनात आठवणींना पकडून ठेवण्यासाठी उपयोगी असतात. आपल्याला असा एखादा वास आला की पटकन आठवतं त्याच्यातनं. तेव्हा इतकं त्या गंध संवेदनेचं महत्व आहे. इंदिरा संतांच्या कवितेमध्ये मरवा येतो, बकुळ फुलं येतात आणि नक्षत्रांची उटी सुद्धा येते. म्हणजे इतकी त्याचा म्हणजे विशाल असा पट आहे बघा संवेदनांचा. समोर दिसणारं तर जग येतात, पण कल्पनेतलंही जग रंग गंधांसकट येतं आणि हे त्यांच्यातल्या सरळ अशा प्रतिमेचं खरं रूप आहे ते आपल्या लक्षात येतं. त्यांची ही संवेदनशीलता इतकी नाजूक आहे. त्या म्हणतात मी तर पान अळूचे, अळूच्या पानावर बघा पाण्याचा थेंब टपकोरा राहतो, घरंगळून जात नाही. मी तर पान अळूचे लेऊन घेते अंगांगावर मण्या मण्यांचा हिरवा पारा. काय सुंदर प्रतिमा आहे, हिरवा पारा. त्या पाण्याच्या थेंबात तो हिरवा रंग असा प्रतिबिंबित होतो नाही का, असा दिसतो. म्हणजे त्या जिथे ते पाहतात ते उत्कटपणे इतकं जपून ठेवतात. तो क्षण संवेदनांचा घरंगळून जाऊ देत नाही जरा सुद्धा, ताज्याच्या ताजा ठेवून देतात मनात. म्हणून तर ती कविता इतकी सुंदर, इतकी आपल्यापर्यंत पोहोचणारी, आवाहन करणारी अशी असू शकते हे लक्षात घ्या. आता त्यांना या कल्पनेने सुद्धा निसर्गाला खूप रूप देता येतं. प्राजक्ताचं लहानचं फूल त्यांना परब्रह्माचं बाळरूप वाटतं. काय कल्पना आहे बघा. किंवा एके ठिकाणी त्यांनी म्हटलंय की माझं जे दुःख होतं ते लहरी लहरीमध्ये विरघळलं आणि सुख नर्मदेचे आरक्त कंकर झालं. म्हणजे सुख काय दुःख काय सगळं निसर्गमय झालं. पंचमहाभूतांनी आपलं शरीर संपन्न असतं ओके नाही, आणि त्यामुळे त्या पंचमहाभूतांची म्हणजे निसर्गाची त्या अशा प्रकारे जोडल्या गेलेल्या होत्या आणि त्यामुळे म्हणजे कवितेला एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य आहे. हे सौंदर्य केवळ प्रादेशिक कविता म्हणजे एखाद्या निसर्गाच्या वरती वर्णनपर कविता अशा प्रकारचं नाही. हे फार महत्वाचं आहे. त्यांच्या कवितांमध्ये निसर्गाच्या लिपीतूनच त्या बोलतात. साऱ्या गोष्टी निसर्गातूनच आपल्यापर्यंत पोहोचवतात. आता पतीच्या विरहानंतर त्या निसर्ग हा जणू की त्यांचा प्रियकरच आहे. त्या कशा म्हणतायत बघा, तू गेल्यावर ओठावरचे स्वप्नीला हासू फुला फुलावर जाते रंगून. म्हणजे तू गेल्यावर काय आता माझ्या सगळ्यांनी निसर्गाला परत दिलं. ओठावरचे स्वप्नीला हासू फुला फुलावर जाते रंगून डोळ्यामधले अधुरे आसू हळूच भरती मधुकोशातून. शब्दामधले अच्युत लाघव रान पाखरे घेती टिपुनी सरसणारे अन अवखळपण निळ्या अभाळी जाते गुडुनी. सगळं निसर्गाला परत केलं का, तर आपले जे चैतन्य आहे ते फुलवणारा जर पतीचा प्रेमाचा स्पर्श नसेल की जो परीचा स्पर्श होता त्यांच्या दृष्टीनं तो नसेल तर ते काय परत करून टाकलं निसर्गाला. इतका निसर्ग त्यांना जवळचा आहे. तो त्यांच्यासाठी एक नेपथ्य नाहीये लक्षात घ्या, इतका त्यांना आत्मीय दृष्टीनं जवळचा आहे. आता अशा प्रकारच्या त्यांच्या कविता पुढच्या संग्रहामध्ये त्या अधिक खोल होत गेलेल्या आहेत. त्यांची एक आलेली कविता आहे आणि त्या आलेली कवितेत किती त्या उत्कटपणे भावना व्यक्त करतात. वर्षेतील संध्येपरी आलेली आवरीत रक्ताचा जाळ लाल दुःखाची गडद लाट. वर्षेतील रात्रीपरी आलेली सावरीत नयनातील अश्रू निळे हृदयातील वीज रक्त. धगधगते जीवन हे धरुणी असे ओंजळीत आलेली कुठुनी कशी आलेली हेच फक्त. आलेली हेच फक्त. इंदिराबाईंचे समीक्षक काही छान म्हणतात की इंदिराबाईंच्या कवितेमध्ये असा एक अखंड वर्तमान काळ आहे. म्हणजे खऱ्या त्या कवितांमध्ये सगळ्या स्मृती आहेत.
स्मृती अशा निर्जीव झाल्याचं नाही वाटत. जणू काही त्यांच्या लेखीच्या स्मृती अशा आजही लसलसत्या जिवंत आहेत, रसरशीत आहेत आणि त्यामुळे मी आहे, माझं अस्तित्व आजचा हा क्षण, अखंड वर्तमान काळ हाच महत्वाचा आहे. आणि त्या स्मृतींची झगडून, स्मृतींच्या जो हल्ला होता त्यांच्यावर दुःखाचा, त्यातून बाहेर पडून पुन्हा वर्तमान काळावर पकड मिळवत आहेत हेही आपल्याला पाहायला मिळतं. त्यांची एक फॉसिल नावाची पण कविता आहे की त्यामध्ये त्यांनी फॉसिल माहिती आहे तुम्हाला की काय खूप वर्षांपूर्वीचा एखादा सांगाडा असतो प्राण्यांचा किंवा पानं फुलं सुद्धा असतात आणि त्याचा दगड तयार होतो पण त्याच्यावर ठसा असतो अगदी सुंदर असा त्या मूळ पानाचा म्हणा फुलाचा म्हणा किंवा प्राण्याचा. तर तसं त्यांचं ते फॉसिलचं रूप आहे आणि त्यात त्या म्हणता आहेत मी म्हणजे ना झिळमिळ वारा चढणीवरचा, मी म्हणजे ना कोसळणारी समुद्र वीची, वीची म्हणजे लहर लाट, मी म्हणजे तर प्रीतमाधुरी गवत फुलाची, मी म्हणजे तर तप्त विराणी अंगाराची. बघा, मी म्हणजे तर, मी म्हणजे ना, असा एक आनंद आहे अस्तित्वाचा. मी म्हणजे असं नाही, मी म्हणजे तर. आणि मग शेवटी येतं मी म्हणजे केर वारा स्वयंपाक पाणी. आता मी म्हणजे तर नाहीये तिथे, ना पण नाहीये, कारण हे कसं चाचलेपण आहे. मी जे मला असे म्हटलं की त्यांच्या कवितेमध्ये एका आधुनिक गृहिणीचं मन बरोबर जाणवतं की एका बाजूने हे सगळं खरं आहे पण दुसऱ्या बाजूने तिला त्या चाकोरीत अडकावंच लागतंय, बाहेर पडताच येत नाहीये. मग ती गृहिणी आहे, ती आई आहे, ती कुठेतरी त्या प्राचार्या होत्या बेळगावला ट्रेनिंग कॉलेजच्या, किती भूमिका आल्या आणि ह्या सगळ्या भूमिकांच्या संघर्षामध्ये स्वतःची जी आतली उर्मी आहे ही जपणं हे केवढं आव्हान होतं आणि ते स्त्रीसाठी नक्कीच कितीतरी पटीने जास्त होतं आणि तो संघर्ष यामध्ये छान खोलवर प्रतिमांमधून त्यांनी व्यक्त केलाय. आणि मग ते शेवटी म्हणतात तरी पण आज कुठे एक चित्र उमटून आहे, एक लहर, एक लाट, एक ठेंगी, गवत फूल हसते आहे. तेव्हा स्वतः ते फॉसिलमध्ये जसं गवताच्या फुलाचा ठसा असतो तसं स्वतःमधली जी उर्मी आहे ती त्यांनी जिवंत ठेवली मोठ्या म्हणजे शिवायपणाने ठेवली असं म्हणूया. सगळ्यांना जमत नाही. आपल्याला अनेक वेळेला की बायका काय असं सारख्या हे ते नाही कळणार असं पटकन. ही कविता वाचताना कळलं की त्यांना ते जमलं, ते सगळ्यांना जमतं असं नाही. आणि गवत फूल हस्त ठेवणं स्वतःतलं कुठेतरी खोलवर हे इंदिराबाईंना जमलं होतं आणि त्यासाठी जे सरळ मन हवं होतं त्यांच्यापाशी होतं हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. आता मी जे मगाशी म्हटलं की प्रेम आणि निसर्ग ह्याबरोबर त्यांच्या कवितेतला तिसरा जो मुख्य घटक मला वाटतो की एक म्हणजे स्त्री जीवनाशी संबंधित त्यातले अनुभव आणि त्या अनुभवाला थोडीशी सांस्कृतिक पार्श्वभूमी सांगायला पाहिजे. म्हणजे त्या काळाची इंदिराबाईंच्या बरोबरीच्या पद्मा गोळेंच्या एका कविता संग्रहाला वाना देशपांडे यांची एक प्रस्तावना आहे. तर त्यांनी फार छान म्हटलंय. त्यांनी म्हटलंय की आपल्याकडे स्त्रियांना त्या काळात तो काळ लक्षात घ्या, आज ते फार बदललंय असं नाहीये पण तरीही आपल्याकडे स्त्रियांना व्यापक अनुभव घेण्यास वाव नाही. बरं, वाङ्मयातून मोकळेपणाने हृदयाविष्करण करावं तर मर्यादशीलपणाच्या कल्पनेची सासूबाई डोळे वटारून पाहू लागते. कशी बंधनं असतात बघा. अंतर्गत आहे त्यांच्यावरची, बाहेरची नाही, असली आपल्यावरच. आणि मला इंदिराबाईंची कविता आठवते, त्यातली ओळ मनातली आजीबाई नाकावर ठेवी पोट आहे की नाही. बरोबर, खरंच आहे. किती ठिकाणी मला आधी स्त्रीच्या असतेच की नाही, कितीतरी वाटतं हे करावं ते करावं पण नाही, कोण काय म्हणेल काय, कोण काय म्हणायच्या आधी आतलीच सेन्स असते. हे सगळे अशा प्रकारचे जे अभिव्यक्तीवरचे दडपणांचे बंध आहेत सगळे ते तिच्या कवितेतनं फार खोल आपल्याला वाचता येतात. त्यांची एक कविता आहे शेलामध्ये, त्याच्याविषयी त्यांनी दुर्गंध का फुलवेमध्ये लिहिलंय की त्यांनी ती कविता लिहिली आणि मग त्यांच्या एका वाचकांचं त्यांना पत्र आलं की काय मग तुमची कविता छापायला नको होती का, तर म्हणे तुमची सात्विक प्रतिमा आहे लोकांच्या मनात. आता वाटतं त्यांनी काय लिहिलंय, 4 ओळी वाचून दाखवा तेवढी कळेल. बोला याला निवांत काही हॉटेलामध्ये गेलो आपण इतकंच आणि कुठल्या उत्साहाने मागविलेही पदार्थ खचून. म्हणजे स्त्रीच्या
वावरावर किती मर्यादा. एका बाजूनी म्हणायचं तर आधुनिक काळ आहे, स्त्री नव्या नव्या क्षेत्रात तिला जावंसं वाटतंय, ती अर्थार्जन करायला घराबाहेर पडते आहे, मग तो उंबरठा आहेच, त्या उंबरठा घाट तिला ओलांडताच येत नाही, सारखा तिच्या मनात संघर्ष आहे. लक्ष्मण रेखाच आहे ती उंबरठा म्हणजे. मग एकदा ती घराबाहेर पडायला तिला किती कितीच्या गुण होतात. कलेचं जग आहे, सामाजिक कार्याचं आहे, विविध प्रकारचं जग आहे. आणि इथे जाताना आता हॉटेलमध्ये गेल्यावर लोकांच्या मनातली सात्विक प्रतिमा तिला जर चढा जात असेल तर त्या बिचाऱ्या स्त्रियांनी करायचं काय. हे सगळे संदर्भ वाचताना मग असं कळलं की ही कविता एका व्यक्तीची नाहीच आहे, ती त्या काळच्या आधुनिक जगताना, आधुनिक जाणीवेच्या स्त्रीच्या जगतानाच्या संघर्षाची सुद्धा कविता आहे आणि कशीही ती वाचली पाहिजे. तसंच मवी राजाध्यक्षांनी एका कवितेच्या सुरुवातीला छान म्हटलंय प्रस्तावनेमध्ये की सभ्य स्त्री चांगली नटी होणार नाही ना. या बर्नार्ड शॉच्या वचनाच्या चालीवर ती चांगली कवयित्री होणार नाही असं कोणी म्हणेलही. म्हणजे बघा काय काय लोकांच्या कल्पना असतात. सभ्य हा शब्द तुम्ही कोणत्या सुरात म्हणता यावर ते अवलंबून आहे आणि कवित्वाचा काय अर्थ घेता यावर सुद्धा. अशा काळात इंदिराबाई लिहित आहे, मग त्यांना प्रतिमांमध्ये लपवूनच ठेवावं लागतंय आपलं विश्व, सोपं नाहीच आहे. तेव्हा त्या प्रतिमाला तुम्ही शब्दशः लिहून स्वतःची मी म्हणजे इंदिराबाई असंच वाचलं तर ती त्यांची खाजगीच कविता वाटणार. त्या पलीकडे आपण जायचं की नाही, उतरायचं की नाही खोल, हा आपला प्रश्न आहे. तर अशा प्रकारच्या ह्या कविता आहेत. एका बाजूने त्यांच्या कवितेचे घरंदाजपणाचा सारखा धाक दिसतो आणि तो सतत दिसतो. त्यांची एक परकी नावाची कविता खूप छान आहे आणि त्यात तुम्हाला हे स्पष्टच दिसतं की अशा प्रकारे त्यांच्यावर हा ताण होता. बघा त्या अशा कलावंत त्या आहेत की ज्याच्या मुक्तपणाची ओढ असलेल्या दमले चालून आणि परतले घराकडे. घर म्हणजे कसं घरंदाजपणाचा, दार म्हणजे धाक आहे, दारात आत घर घेणार आहे की नाही इथूनच सुरुवात आहे ना. अजून होते पायावरती ढगाढगातील झुके पिंजले, ते कलावंत मन अजून उंचच होतं. अजून होते केसांमध्ये निळ्या विजेचे केसर पुरले, अजून होत्या डोळ्यांमध्ये ओल्या तारा. सगळं अजून छान असं मस्त कलेच्या विश्वातलं मन होतं एकदम. दुसरं भरली रक्तामध्ये उभ घराची येता दारापाशी समोर ते पण ते म्हणजे ते दार शून्य रिकामे अनोळखीचे. अशा स्त्रीला घरातच घेत नाही. ही कोण आहे? गृहिणी असल्याच्या कोण कळलंच नाही ना. म्हणजे चौकट आहे ती, त्या समाजाने घातलेली स्त्रीच्या जगण्यावरची चौकट आहे. ही चौकट इतकी पक्की आहे की त्या इंदिराबाईंना ती सारखी तिचा धाक आहे आतून. आले आतून कोणी त्या घराला कशी रूप मान्य आहे. सावरलेले ओचे, हातामध्ये कसले भांडे, डबडबलेला घाम कपाळी, ओठावरचे शब्द कोरके आणि परके कोण तुम्ही. त्यांचं ते रूप आहे गृहिणीचं, तेच त्याला ओळखत नाहीये, ओळख देत नाहीये. म्हणजे स्त्री ती कशा रूपात असावं हे लोकांच्या मनातली प्रतिमा दिसते. आली दुसरी तिच्याच्या मागून. अर्थार्जन करणारी स्त्री पण घराला चालते, ती घराला पैसे देत असते ना. हातामध्ये कसले कागद, डोळ्याखाली चिनवट काळा, ओठावरती शब्द कोरडे थोडे करडे, कारण त्या प्राचार्या होत्या ना ट्रेनिंग कॉलेजमध्ये, ते रूप आहे. कोण तुम्ही. त्याही रूपाला ह्या अशा कलावंत मुक्त स्त्रीची ओळख द्यायची वाटत नाही. मला कळेना. क्षणभर दोघी उभ्या राहिल्या दारापाशी आणि तेही ते दार बधते टकमक अनोळखीचे. मला कळेना. ते दार अनोळखी, ते दार आणि उंबरठा म्हणजे कवितेच्या प्रतिमा इतक्या येतात आणि मग असं लक्षात येतं की इंदिराबाईंनी बरूच सुचवलंय, फक्त आपणच ते वाचताना कमी पडलेलो आहोत अनेक वेळेला. इंदिराबाईंच्या कवितेमध्ये म्हणजे आता काही जणांनी आक्षेप घेतलेला आहे, भालचंद्र फडके, मसू पाटील यांनी, त्याच्या कवितेत काही सामाजिक काहीच नाहीये. असं काही नाही हो. सामाजिक म्हणजे काय, विशिष्ट विषयावर एक सामाजिक कविता लिहिली म्हणजे सामाजिकच नाही. ते आपल्या जगण्यामध्ये समाजातल्या अनेक गोष्टी आपण आत्मसात केलेल्याच असतात, तशा या कवितेत आहेत. आता इंदिराबाईंची कविता दुबळी म्हणावी तर एका बाजूनी त्यांनी स्वतःला किती सावरलंय. त्यांना नक्कीच पतिविरहानंतर खूप त्रास झाला,
आणि त्यामध्ये सारख्याच्या स्मृती नुसत्या त्याच्यावर आक्रमण करत होत्या. त्यांची एक कविता आहे, ऐक जराना, सारख्या आठवणी येत आहेत नुसत्या लोटासारख्या येत आहेत आणि त्या सगळ्या आठवणी त्यांना असं असह्य होत आहे. कसं काय त्याचं बाहेर पडायचं. पण त्याने जो आंतरिक संघर्ष ताकदीने सगळा स्वीकारला, सहन केला आणि त्याच्या बाहेर आलेल्या आहे. आणि स्मृतींचा जो एक संजीवन ज्याला म्हणू आपण, म्हणजे असा एक शब्द वापरला जातो की बायकांच्या कवितांमध्ये स्मरण रंजन असतं, मी तर म्हणेन स्मरण संजीवन असतं. त्या स्मृतीतून स्वतःला एक प्रेरणा घेतात जगण्याची आणि पुढचं आयुष्य त्या स्मृतींच्या आधारे जगतात. भावनिक आधार इतर काही नसताना सुद्धा असं त्या करताना आपल्याला दिसत आहे. आणि कशा प्रकारे त्यांची ती कविता आपल्याला दिसते बरं की त्या स्मृतीने त्या घेतल्या, त्यातल्या आक्रमक स्मृती त्रासदायक बाजूला गेल्या आणि आता मी मात्र एक व्रत स्वीकारलंय दत्तांचं. ते कसं आहे, कधी कुठे न भेटणार. बघा पुन्हा ही पारंपरिक चौकट बघा, कधी न काही बोलणार, कधी कधी न अक्षरात मन माझे ओवणार, निखळे कधी अश्रू एक यात तुझी याद असे, निखळे निश्वास एक यात तुझे बिंब दिसे, पण तिथेच ते तिथेच मिटून ओठ संपणार, व्रत कठोर हे असेच चालणार. कविता काय सांगते आपल्याला. एका बाजूने ही स्त्रीच्या जीवनाची निगडीत अशा परंपरा, व्रत वैकल्य ती भाषा वापरते. पण हे व्रत वेगळं आहे, हे काही पारंपरिक कर्मकांड नाही. तर हे जगण्यासाठी स्वीकारलेलं व्रत आहे की आता बोलायचं नाही. कशाविषयी बोलायचं नाही, आपल्या दुःखाविषयी बोलायचं नाही, दुःखाची वाच्यता करायची नाही. आता ही कविता वाचताना आपल्याला एक लक्षात येतं की इंदिराबाई फार हुशारीने खरं तर आपलं अंतर्मन बोलून टाकलं की कधी कुठे ना बोलणार हे सांगितलं की त्यांनी. म्हणजे अंतर्मनात आपलं दुःख आहे त्याचा पत्ता सांगितलाय त्यांनी. तो वाच्यता जरी केली नसली, त्याची प्रदर्शन केलं नसलं, आक्रस्ताळेपणा केला नसला, तरी ते दुःख त्यांनी सहजपणे अगदी असं ओंजळीत सांभाळलेलं आहे कायम, पण त्याचं प्रदर्शन केलेलं नाहीये. आणि त्या सकट त्यांनी जगण्याची स्वतंत्र रीत एक स्वीकारली आहे आणि त्याच्यातून त्यांनी मग आपल्या कवितांना एक वेगळ्या प्रकारे रूप मिळवून दिलेलं आहे. जसं ते बहिणाबाईंनी म्हटलं होतं की माझं सुख हंड्या झुंबरे टांगल, माझं दुःख तळघरात कोंडल. बहिणाबाईंच्या पुढच्या आवृत्तीला कविता संग्रहाच्या इंदिराबाईंनी प्रस्तावना लिहिलेली आहे. ही आपली परंपरा आहे एका बाजूने, पण बहिणाबाई काय किंवा इंदिराबाई काय, दोघी अतिशय हुशार कवयित्री. त्यांनी दुःख आहे हे सांगून टाकलेलं आहे स्त्रीमनात. म्हणजे एकदम स्त्रीवाद आल्यानंतरच दुःख जागं झालं असं नाही, होतच ते, फक्त ते जरा दडवलेलं होतं आणि त्यामुळे लोकांनी आपल्याला लक्ष पण दिलं नव्हतं. पण ते आहे या दोघींनी सुचवलेलं होतं आणि ती तुम्हाला परंपरा पुन्हा इंदिरांच्या कवितेमध्ये पण खूप अशा प्रतिमांचा अभ्यास करताना लक्षात येते. तेव्हा त्यांच्या कवितेमध्ये एका बाजूने स्त्री जीवनाची निगडीत खूप सहज प्रतिमा येतात की निरी साडीची किंवा पिठाची निरी, म्हणजे हे शब्द सुद्धा आज पुरले नाहीये, निरी वगैरे. नंतर दुधा मिठाचे हिशेब बत्थड, जे काही आठवत असतात नाही का, ते कितीतरी प्रतिमा येतात. पण त्याच वेळेला उंबरठा ही जी एक मध्यवर्ती अशी प्रतिमा त्यांच्या कवितेमध्ये येते, ती प्रतिमा अभ्यासताना आपल्याला कळतं की इंदिराबाईंना आधुनिक गृहिणीची व्यथा बरोबर कळलेली आहे आणि ती त्यांनी तेव्हा सांगितली पण आहे. काही उदाहरणं देते त्याची. आज उंबऱ्याचा नक्र सुस्त आडवा काठाशी, तो उंबरणारा असा ज्यासारखा वाटतोय मगर, उभी राहुनी उंबरठ्याची निरोप द्यावा क्षितिजापाशी. उंबरताही हद्द आहे, बाहेर नाही जायचं. अडखळे उंबरा होऊन काया मुळी, कोसळे खालती काही न कळे मुळी. किती स्थिर असं जाता येत नाही. म्हणजे उंबरठा चित्रपट नंतर आला. इंदिराबाई त्या उंबरठ्याचं सगळं जे काही स्त्री मनाला जाणवणारं जे रूप आहे ते फार अतिशय संवेदनशील पद्धतीने सांगितलं होतं. मुलीची नोकरी मुकाटपणे उंबऱ्या बाहेर पडेपर्यंत जमते काम करीत राहणे. दाराच्या चंद्रशिलेची नाजूक नक्षी पाऊल काही ओलांडत नाही. हा धाक असलाच असतो, तो पण येते. तेव्हा अशी कितीतरी म्हणजे प्रतिमाच्या
वृत्ती मी सगळ्या सांगत नाहीये. म्हणजे एका बाजूने स्त्रीला एवढी शिकली, एवढी कर्तृत्व वाजवते आहे, कलावंत मनाची आहे, पण तिला ती उंबरठ्याची हद्द जाणवते. जेव्हा असं एखाद्या मनाला बंदिस्त पर्यावरणात राहावं लागतं तेव्हा स्वप्न सुद्धा उत्तुंग आणि धाडसी होतात. म्हणजे साधी आहे ना, तिथे ते काही बंदी नसते ना स्वप्न पाहायला. म्हणजे त्यांच्या कविता स्त्रियांच्या स्वप्नील असतात वगैरे, का असणार, स्वप्नेच असणार. बाहेर जर वाव नसेल तर ते स्वप्नच पाहणार ना. तर ती स्वप्न काय उंचीची पाहिली हे सुद्धा फार महत्वाचं आहे. काय स्वप्न बघायला इंदिराबाई? कुंपण तारांवरुनी विजेच्या खुशाल पाऊल टाकायचे. काय धाडसी स्वप्न आहे. विजेच्या कुंपण तारा, म्हणजे घरात उंबरठ ओलांडता येत नाहीये, पण कुंपण तारावरुनी विजेच्या खुशाल खुशाल बघा बिंधात खुशाल पाऊल टाकायचे. एवढी आतून त्यांना प्रबळ उर्मी आहे की आजली लक्षात घ्या. मला तर असं वाटतं की ही जी स्वप्न आहेत ना, ही ती पुढच्या पिढ्यांमध्ये ती अंकुरत जातात, रुजतात. आज सुनीता विल्यम्स जेव्हा अवकाशामध्ये गेली असेल तेव्हा कुठेतरी इंदिराबाईंचे स्वप्न झाले की पूर्ण, असं मला वाटतं. हे स्वप्न संक्रमण सुद्धा होत असतं कवितांमधनं. स्वप्न रंजन काय, स्वप्न स्मरण संजीवन आहे, स्मरण संक्रमण आहे. पुढच्या पिढ्यांमध्ये ती स्वप्न जात असतात, रुजत असतात. आज स्त्रिया ज्या इतक्या वेगळ्या वाटांवर ज्या पाहायला मिळतात कर्तृत्व उभारताना, त्यामध्ये या सगळ्यांची ती अव्यक्त पाहिलेली स्वप्न आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच मागे बघून त्या मंडळींचं आपण विरुळ मान्य करायला पाहिजे असं मला वाटतं. कितीतरी अशा जागा दिसते, कितीतरी एके ठिकाणी त्या म्हणजे त्यांची जी घुसमट आहे स्त्री मनाची त्यांनी किती ठिकाणी व्यक्त केली आहे. माझ्या मनीचे फुळे पाखरू मणिबंधावर तुझ्या उतरले आणि तू तर दुष्ट नष्टचा घुंगुर त्याच्या पदी बांधिले. अजून काय पाहिजे? आज सुद्धा चालूच आहे. म्हणजे हे आजही दुसऱ्या वापरता येईल बऱ्याच स्त्रियांना. घुंगुर त्याच्या पदी बांधिले, धोका चढतो उंच उंच मला थांबता थांबवेना, गुंते एवढे माझे घर त्याची ओळख आवडेना. एका बाजूने अतिशय चांगल्या मुली आहेत, मुलाबाळांवर प्रेम असलेले आहे, पण हेही असू शकतं स्त्रीच्या बाबतीत. परवानगी नसते ना, पण त्यामुळे त्याचे कवितेत नाही येतात कुठेतरी. कितीतरी कविता त्यांच्या दिसते. विसरून गेले माझे मीपणा आणि बाहुली रंगीत झाले. काय झालं माझं? रंगीत बाहुली किती माझ्यामध्ये उर्मी, किती कुठे गेली? घनघोर एकाकी पण हेच शेवटी भेटीला येते, हे तेव्हाच कळले असते तर विभक्ती प्रत्ययांची शिडी मी चढलेच नसते. स्पष्ट आहे. अशीच वाटते कविता. मी माझा आधी माझे कटकोरा पसारा आपण आयुष्यभर केला, काय झालं शेवटी? हे झालं का? गजा तुम्ही पाहत बसले आकाशाचे सुनील माधव. गजा तुम्ही किती सुंदर आहे. पुन्हा कधी नका मिळाले ते निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे ते माझेपण आपुले आपण माझपण ते हरवलं गेलं. मी कशी डाळिंबातल्या बी सारखी. बघा एरवी म्हणजे कशी स्त्री ही कशी समर्पणशील आणि कशी ती असतेही, तरी पण एका बाजूने ते जे अद्वैत आहे प्रतिमेतलं स्त्री पुरुष नात्यातलं, इथे मात्र द्वैताद्वैत आहे. डाळिंबातल्या बी सारखी सर्वात सामावलेली सर्वाहून वेगळी. म्हणजे कुठेतरी स्वतःचा अवकाश पण हवाय. लक्षात घ्या, स्वतः समुद्रामध्ये नदी जशी संपून जाते तसं संपून नाही जायचं. हे स्वतःचा अवकाश हवाय हे इंदिराबाई सांगतायत, कारण त्या आधुनिक स्त्री आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे ही कविता केवळ इंदिराबाईंची कविता नाही आहे, ती आधुनिक स्त्रीच्या जाणीवेचा उद्गार आहे. मग आपल्याला कळतं की आपल्याकडे आणि याच्या 1975च्या आधीच लिहित आहेत, बाहुला जन्म 1972चा आहे. स्त्रीवाद शब्द आलेला नाहीये, स्त्रीमुक्ती शब्द आलेला नाहीये, आंतरराष्ट्रीय स्त्रीवर्ष आलेला नव्हतं तेव्हा लिहितात. म्हणजे ही जाणीव त्यांच्या मनामध्ये त्या आधुनिकपणाच्या वारशातनं आलेली आहे हे लक्षात घ्या. कधीच कोणत्या काळी पर्वकाळी कांकणाना मौनाची शपथ घातली. काकण सुद्धा वाजू द्यायचं नाही बघा. त्या काळाचा भाग किती म्हणजे. मी म्हणजे केरवाला स्वयंपाक पाणी, मी म्हणजे अवध जावत बिल पावत्या. काय मी माझं काय झालं हे, मी कुठे होते आणि कुठे आहे.
त्यांची एक मध्यमवर्गीय गार्गी ही कविता पण फार सुंदर आहे. मी जे म्हणते ते त्यात बरोबर आपल्याला लक्षात येतं आणि ती वाचूया आपण जरा. मध्यमवर्गीय गार्गी, गार्गी माहिती पंडिता नाही का. एक दगड कष्टाचा, एक दगड काळाचा, एक दगड त्यागाचा, 3 दगड लागतात ना सूर मांडायला. वात्सल्याचा फळ घाटासाठी वापरायचा, अशी सुरेख चूल घरोघरी असलेली. घर सांभाळणारी, घर जोपासणारी, तिथेच ना गृहस्वामी, गृहलक्ष्मी, घर धनीन, अशी गृहाघराने वेढलेली, जखडलेली, घर घर घुमणारी भोवऱ्यासारखी दंग आणि अतृप्त. कुठे कुठे किंवा बहुतेक घरातून शिजणाऱ्या पदार्थांच्या खमंग वाफा बाहेर दरवळतात, दूर दूर पसरतात आणि कुणी त्या चविष्ट वाफांची वाक्य घडवतात, मथळे पडतात. आधुनिक स्वतंत्र स्त्री, स्त्रीचा विकास, स्त्रीची प्रगती पथावरील वाटचाल इत्यादी इत्यादी. काना मनाला वाक्य गोड लागणारी, आकडेवारीची प्रगती तर सूर्यापर्यंत पोचणारी. संध्याकाळी कातर वेळी दमून भागून उजव्या डाव्या हातातील पर्स, पुडकी, पिशवी सांभाळी घरी परतणारी ती गार्गी मध्यमवर्गी, ती त्या मथळ्यांची मालकीण. पर्सच्या हुस्स्याबरोबरच सांभाळून आणलेल्या त्या वाक्यांची लाकडं चुलीला लावते. अधिक लवकर चहा व्हावा म्हणून. चहाच्या तरतरीतच पंख आवरून घ्यायला हवेत आणि मग कुकर, मग पोळ्या, मग फोडण्या, पोळापोरांच्या मनधरण्या, नोकरांच्या टाकण्या, कितीतरी धागे घट्ट जखडून ठेवणारे. सगळ्यात शिणवता शिजवणारी ही तीच आणि शिजणारी ही तीच, अशी ही मध्यमवर्गीय गार्गी. तर हे इंदिराबाईंनी फार छान ओळखलं होतं, अनुभवलं होतं, व्यक्त पण केलेलं होतं. हे आपण विसरून चालणार नाही. अशा त्यांच्या सगळ्या ओळी ह्या केवळ व्यक्तिगत नाही, ते मला पुन्हा पुन्हा सांगायचं आहे. आणि त्यामुळे त्यांची एका कवितेत त्यांनी एक चित्र उभं केलं की 8 वर्षीच कविता आहे. त्या काळात पाणवली ही अशी जागा आहे की जिथे 2 बायका एकमेकींना भेटणार आणि एकमेकींशी थोडंसं बोलणं होणार. जणू काही म्हणजे त्यांचा संवाद जो होतो तो एकमेकींना धीर देणारा असणार, अशी ती जागा. एक जण तिथे नवीन असेल सून असेल, ती घागर भरते आहे आणि कार्यबाई सांगू कथा पाणी आणून डोळ्यात. कार्यबाई सांगू कथा पाणी आणून डोळ्यात, इटुकेच बोलली ती घागरीला हात देत. बोलली काहीच नाही, पण घागरीला हात देणं हे पुष्कळ सूचक आहे. तिने घागर सावरली आहे त्यातलं पाणी बाहेर येऊ नये म्हणून, तसं तिने आपलं मन पण सावरलंय की बोलायचं नाही, आहे की नाही. म्हणजे स्त्रीने आपल्या दुःखाचा उच्चार जाहीरपणे करायचा नाही, हा जो त्या काळचा स्त्रीच्या अभिव्यक्तीवरचा दडपणाचा भाग आहे तो सगळं त्या चित्रांना समोर येतं. आणि तरीही आपल्याकडे जेव्हा समीक्षक म्हणतात की इंदिराबाईंच्या कवितेत काही सामाजिक नाहीये, तेव्हा मला गंमत वाटते. एक सामाजिक नाही तर काय चित्र आहे, सगळा सांस्कृतिक अर्थ त्यामध्ये सामावलेला आहे की स्त्रीचं जगणं कसं असतं, कसं आहे, कसं होतं, असं लख्ख चित्र त्यांनी स्वतःच्या अनुभवातनं फार वेगळ्या अशा लिपीमधून समोर ठेवलाय. मात्र त्याचा असा सरळ स्पष्ट उच्चार अजिबात केला नाही तर ते चांगल्या कवयित्री होत्या, हे फार महत्वाचं आहे. आता त्यांच्या आणखी काही कविता जे सगळ्यांनी वाचत, बाहुल्या संग्रहात खूप कविता आहेत. एकटी एक कविता आहे, एकटी. आणि त्या एकटीमध्ये काय बघा, आता ह्या एकटी स्त्री म्हणजे आज आपण हे विषय आज आणतो, त्यांनी त्या काळातच सांगितलंय. एकटी मिळवती ती मग कशी होईल, लहान मोठी, विवाहित अविवाहित, गरीब श्रीमंत, शेवटी ती एकटी. गप्पांचा विषय, एकटीचं दार उघडं आज गप्पा, हा ताबडतोब प्रश्नांच्या माशा घोंगावत आत बाहेर, कोण, काय, कसल्या, एक रिकाम केलेलं कुतूहल. तेव्हा एकट्या स्त्रीचं जगणं हे कसं एक सर्वांच्यासाठी एक कविता विषय फक्त असतो, त्याचं
चित्र त्या फारच खूप छान त्यांच्या कवितेमध्ये समोर ठेवलेलं आहे. अशा कितीतरी त्यांच्या कविता आपल्या समोर येतात. त्यांनी मृदंगमध्ये एका लेखात म्हटलंय, मिळवती होताना या, की आतल्या पावलाला उंबऱ्याची ठेच लागली आणि बाहेरचं पाऊल आपल्या क्षेत्रात रमताना दुखावलं. ते बाहेर पाऊल पडताना फार त्रास होतो, ती घालमेल होती स्त्रीची. आणि ह्या ज्या अनेक भूमिका आहेत स्त्रीच्या, मुलींनी आपण जसं म्हणतो स्त्री ही काय जणू काही अष्टभुजा देवीसारखी आहे वगैरे, हे काही खरं नसतं. अष्टभुजा देवीची कल्पना असते. प्रत्यक्षात तिला या वेगवेगळ्या भूमिका निभावताना खूप ताण सहन करावा लागतो. आणि तो ताण, ते जे म्हणताय व्यक्तिमत्वाच्या संघर्षाच्या ठिणग्या, त्या ठिणग्या आहेत त्या, आणि त्याचा आकृतिबंध म्हणजे कविता आहे. तेव्हा त्या म्हणून म्हणतायत की घरात दारात तळ्यात मळ्यात एकदम कसा तोल जातो, कुठेतरी भीती वाटते, तोल जातो असं वाटतं. कारण हा भूमिकांचा जो पिंगा आहे स्वतःभोवती, तो सावरताना फार कठीण जात आहे. त्यामुळे असं आपल्याला लक्षात येतं की त्यांच्या कवितांमध्ये त्यांनी पाहिल्यानंतर तर अनेक स्त्रियांच्या व्यथा वेदना ती म्हणूनही लिहिल्या आहेत. म्हणजे मी म्हणून तर त्यांनी व्यक्त केल्याच आहे, पण ती म्हणून सुद्धा काही कविता छान अशा लिहिलेल्या आहेत. त्यातली एक तुम्हाला सांगते, वडवांगण. ओठ निरागस हसणारे, डोळे खट्यात चमकणारे, गूढ मधुर लहरींचा सतत वेध घेणारी, रसरशीत हातांनी सहज कशी गवार मोडणारी, हे तिथं सगळं नेहमीच जाणवणार. दोन रूप असतात स्त्रीची. मनावर चढलेले बर्फाचे थरावर थर, ओठांवरील हास्यात थिजलेला संगमरवर, नजरेतील हिमगार अंगार, हे तिथे कधी कधी न जाणवणारे. बघा, एकदा त्या वडवांगणाने माझा पदर भिजला, खोल खोल काळजापर्यंत जळत भाजत गेला. ही जी भोवतालची ती जी रूपं आहेत वेगवेगळ्या, ती त्यांनी इतकी समरस पाहिली होती. तो त्यांचा पदर जो जळत भाजत फिरत गेलाय त्यांच्या, म्हणजे त्या वेदनांची त्या इतक्या समरस झाल्या. त्यातून ती जी सहसंवेदना आहे, समरसता आहे, त्यातूनच त्यांची कविता फुललेली आहे. ती फक्त स्वतःवरती बंदिस्त नाहीये. त्यांची आणखीन एक गर्भरेखील सगळ्यातली कविता आहे, मित्र मैत्रिणी जमतात तेव्हा. साधं चित्र आहे प्राजक्ताच्या झाडाचं. की प्राजक्ताच्या झाडाखाली मित्रमैत्रिणी येतात, सगळ्या सुखदुःखाच्या गप्पा होतात आणि सगळे मग पुन्हा निघून जातात. आणि मग तो प्राजक्त जो आहे, म्हणजे फुलांचा बहर सडा पडून जावा तसं त्या प्राजक्ताचं होतं. आणि ज्या मित्रमैत्रिणी न सांगितलेल्या अव्यक्त गोष्टी आहेत त्या प्राजक्ताला बरोबर जाणवतात. बघा, त्यांनी असं म्हटलंय की प्राजक्त शब्द आहे आणि सगळ्या मनगोष्टी, मनातल्या शब्दात मिळालेल्या गोष्टी की ज्या अश्रूत वितळत नाहीत आणि शब्दात वितळत नाहीत, अशा मनगोष्टी प्राजक्ताच्या जवळ राहतात. त्या फांद्या फांद्यातनं पसरतात आणि तो प्राजक्त स्तब्ध राहतो, शांत राहतो, मनगोष्टींच्या जाणीवेत स्थिर राहतो. मला तर इंदिराबाईची कविता अशाच प्राजक्तासारखी वाटते की जी सगळ्या स्त्रियांच्या दुःखाचा स्पर्श घेऊन, प्राजक्ताला जसा बारीकसा लाल रंगाची कडा आहे तशा प्रकारे त्या वेदनेची समरस झालेली आणि ती पुन्हा शुभ्र नाजूक सत्वस्थ पुन्हा अशी ती कविता आहे. ती त्यांची आहे, पण म्हणजे फक्त एका व्यक्तीची नाही आहे, तर त्यांनी स्वतःचं जे काही आधुनिक स्त्री म्हणून जगणं आहे ते अनुभवताना भोवताचं त्या काळचं स्त्री जीवन आणि 50-1 वर्षांचा कालखंड पुन्हा त्यांनी अनुभवला, लक्षात घ्या. आणि ते त्यांनी डोळसपणाने अनुभवले. त्या असं म्हणतात की माझ्या मनात जे एरियल्स आहेत त्यांना जे अनुभव मला घेता येतात तेवढेच मी घेतले, पण तुम्ही अनुभव काय घेतले आणि त्याची खोलवर घेतले याला महत्व असतं. आणि ते किती तुम्ही उत्कटपणे धारदारपणे व्यक्त केले याला महत्व असतं. या दोन्ही निकषांवर त्यांची कविता ही अतिशय सुंदर कशाला उतरलेली आहे. म्हणून तर आज आपल्याला ती पुन्हा पुन्हा आठवून पाहावीशी वाटते. आणि मग असं वाटतं की जर इंदिराबाईंच्या कवितेतलं हे जे सांस्कृतिक दर्शन आहे
ते जर कदाचित आधीच कळलं असतं समीक्षकांना तर कदाचित आजच्या स्त्रीवादी कवितेचा पोत बदलला पण असता असं वाटतं की एक समाजाला विचाराचं नुसतं मारा करून कविता लिहिण्यापेक्षा अशा प्रतिमांच्या माथेची कविता सुद्धा समजली असते तर बरं झालं असतं. कविता अधिक संपन्न अधिक सुंदर प्रगल्भ अशा रूपातला हा जो प्रवाह आहे हा प्रवाहही टिकून जाण्याची गरज आहे याची पुन्हा आपल्याला आठवण करून द्यायची वाटते. आपण माझं भाषण ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. निवडुंगाच्या शिर्ण फुलांचे धुबे लालसर यावे कानी जरा शिरावे पदर खोवनी करवंदीच्या जाळीमधुनी शीळ खोलये तळरा नाटून भणभण वारा चरणीवरचा गालापाशी झिळमिळ लाडीत स्वाद तिथेवर आंबट कच्चा नव्हती जाणीव आणि कुणाची नव्हते स्वप्नही कुणी असावे डोंगर चढणीवरती एकटे किती फिरावे उभे राहावे पुन्हा कधी नका मिळायचे ते माझे पण आपले आपण पुन्हा कधी ना मिळायचे ते माझे पण आपले आपण झुरते तनमन त्याच्यासाठी पुरते पदरी तीच आठवण निवडुंगाच्या शिर्ण फुलांची टपोर हिरव्या करवंदांची. मला असं वाटतं इंदिराताईंच्या कवितेवरचं इतकं विवेचन ऐकल्यानंतर इंदिराताईंची ही कविता पुन्हा एकदा आपल्याला नव्याने भेटते. त्यातला निसर्ग भेटतो, त्यातल्या प्रतिमा भेटतात आणि इंदिरा संत एक व्यक्ती म्हणून एक कवयित्री म्हणून एक आधुनिक काळाला त्या काळातली एक आधुनिक कवयित्री म्हणून ज्या पद्धतीने आता निलिमाताईंनी आपल्यासमोर त्यांचा सगळा प्रवास उलगडला त्याने आपल्याला इंदिरा संतांच्या कविता समजून घ्यायला भविष्यात निश्चित अधिक चांगला उपयोग होईल. आणि म्हणूनच निलिमाताईंसारखे अभ्यासक आज आपल्यासोबत आहेत. ते आपल्या निमंत्रणाचा मान ठेवून आपल्या समोर येत आहेत आणि एका कवयित्रीचं अंतर्मन उलगडतायत, त्यांचा प्रवास उलगडतायत. ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. निलिमाताई, मी आमच्या शाहूपुरी शाखेच्या वतीने सर्व सातारकरांच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानते आणि या संपूर्ण कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करते किशोर बेटकेहाळ यांना. सर आहेत माझी आलेली, मी त्यांना विनंती करते आपण या संपूर्ण कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाची कल्पना देते आपल्याला आणि मग हा कार्यक्रम संपेल. इंदिरा संतांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने गेल्या भाषा पंधरवड्यामध्ये सुद्धा आपण एक त्यांना अर्पण केलेले कवी संमेलन घेतलेलं होतं आणि यावर्षी 4 जानेवारीला हा इंदिरा संतांची जन्मशताब्दी संपली तरीही त्यांचं स्मरण म्हणून हा आजचा कार्यक्रम आम्ही नियोजित केलेला होता. या कार्यक्रमामध्ये इंदिरा संतांच्या संबंध काव्य प्रवासातली सामर्थ्यस्थळं आणि सौंदर्यस्थळं अतिशय समर्थपणे उलगडल्याबद्दल आणि आमचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल डॉक्टर निलिमा मुंडी यांचे मी शाहूपुरी शाखेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनीताराजे पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह त्या आवर्जून आल्या आणि त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं, त्यांचेही मनपूर्वक आभार. या कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट मुकुंद सारडा, रणवीर जुटी, डॉक्टर चेतना माजगावकर या शाहूपुरी शाखेच्या सगळ्या सुहृदांनी आवर्जून उपस्थित राहून आपली मनोगत व्यक्त केली, त्यांचेही मनपूर्वक आभार. आपले सर्वांचेच मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. आपल्या सगळ्यांसाठी पुढच्या कार्यक्रमाची माहिती घेऊन ठेवते किंबहुना निमंत्रण घेऊन ठेवते. आपण सर्वजण इथे आलेले आहात. रविवार दिनांक 9 मार्च 2014 सायंकाळी 5:30 वाजता या ठिकाणी अतुल कुलकर्णी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले चतुरस्र अभिनेते त्यांची प्रकट मुलाखत आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आपण सर्वांनी त्याही कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं शाहूपुरी शाखेच्या वतीने तुम्हाला सर्वांना निमंत्रण देते आणि आजचा हा दुसऱ्या पुष्पातला दुसऱ्या सत्रातला कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.